हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर बोला तुम्ही बोला. तर गाईज आता रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. तर आम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी जेवण केलं आणि जेवणामध्ये गाईज आम्ही शेवग्याची शेंगा आणि व्हाईट राईस केला होता. व्हाईट राईस जो जळला होता आणि ब्राऊन झाला. हां, व्हाईट राईस जो जळाला होता आणि तो त्याचा कलर ब्राऊन झाला होता म्हणून आम्ही ब्राऊन राईस, हेल्दी राईस म्हणून एक खाल्ला. आणि भाग्यश्रीने जस्ट ऑफिसहून आली आणि तिने येताना पार्सल आणलं होतं. त्यामध्ये पुलाव आणि पावभाजी होती. खूप तिखट होती. पावभाजी खूप तिखट होती, तर मी सगळं मिक्स वगैरे करून खाल्लं, पण टेस्ट एकदम मस्त लागली गाईज आणि मस्त झालं जेवण. आता जस्टच आम्ही आता जेवण करून थोडं बसलेलो आहोत, पण काही रिमेनिंग काम पण राहतात. जे जेवण झालं जेवल्यानंतरचे भांडे घासणं असतं, जे झाडून घेणं असतं, तेव्हा आमच्या 2 फ्रेंड्स आहेत त्या करत आहेत गाईज. हे बघू शकता तुम्ही. ही आहे पल्लवी, ही भांडे घासते आणि ही आहे सारिका दिदी. हे सारिका दिदी आहे बघा, किचन वाटा एकदम साफ करते. ते ना एवढं खूप छान करतात त्या दोघी जरी. किचन एकदम म्हणजे एकदम सुगरण मुली त्यांना म्हणू शकता आपण. सो आणि मी झाडून आता काढणारच आहे, पण पहिल्यांदा म्हणलो ब्लॉग बनवूयात, नंतर पहिले तू बोलली की तू ब्लॉगर आहे, तू झाडू नाही मारणार. नाही, मी रील स्टार आहे, पण मी घरातली कामं करते. मी ट्रोल नका देत नाही, पण घरातली कामं करते मी. अशा पद्धतीने झाडू मारला जातो. जे इन्फ्लुएन्सर तुम्ही बघितले होते काही त्यांना जरा करणं खूप गरजेचं आहे. असं टर्न बाय टर्न त्यांना असं झाडू पण मारावा लागतो. ए माझा फेसवॉश, चांगला फेसवॉश तू झाडून फेकते. फेस वॉश आहे क्लीन अँड क्लिअरचा, खूप छोटा आहे. अगं मग 2 दिवसासाठी 2 नाही, मला ते आठवडाभर जाईल गाईज. हा मग माझं पण 2 दिवसासाठी, म्हणजे छोटा मिनी आणलाय मी पीजी साठी. ओके गाईज, तर असं झाडून मारणं खूप गरजेचं असतं. स्वच्छता राहते, जिथं हात फिरवेन तिथे लक्ष्मी असं बोलता, तर त्याच्यासाठी झाडू मारावीच लागते. लक्ष्मी आपल्या घरी येते, पैसा येतो, सुख संपत्ती येते, सगळी समृद्धी येते गाईज. झाडू मारत जा, झाडू मारत जा, आपल्या घरी झाडू मारायचं, स्वच्छ राहायचं गाईज. तुम्हाला काही तुमच्या आजार येणार नाही तुमच्याजवळ. ही आहे पल्लवी गाईज. तिला बघा, ध्यान से देखिए चेहरे को. ठीक आहे. हाय गाईज, तर आता मी आले आहे घरी फायनली. तर हा जो वीक होता ना, तो खूप जास्त मोठा वाटत होता. म्हणजे मंडेपासूनच असं वाटत होते की कधी मंडे संपेल, कधी ट्यूसडे संपेल, आणि फायनली फ्रायडे संपला. सो आता वाजले आहेत 11 आणि आल्यापासून मी फक्त लोळली आहे, कारण खूप जास्त थकली. तुम्ही माझे डोळे बघू शकता, एकदम लाल लाल झाले. सो आता काहीतरी खाण्यासाठी बनवते, कारण मला ना म्हणजे सकाळी पण असं प्रॉपर जेवण नव्हतं केलं. सो खूप जास्त भूक लागली मला, आणि असं काहीतरी चांगलं असं घरचं असं काहीतरी खायची इच्छा होते. सो मी असं विचार करत आहे की मी आता बनवते, पिठलं बनवते आणि भाकरी बनवते माझ्यासाठी. सो चला बनवूया आणि खाऊया, कारण उद्या आहे सॅटर्डे आहे उद्या. सो आरामातच उठायचं आहे. जर उद्या ऑफिस राहिलं असतं ना, तर मग माझी काही जास्त एवढं बनवण्याची इच्छा नसती झाली. पण उद्या सॅटर्डे आहे, सो आरामात उठू शकते. सो चला, आणि खूप सारे कामं पण आहेत आवरायची. तर आधी काहीतरी खायला बनवते, खाते, आणि मग बाकीचं बोलू आपण नंतर. हाय गाईस, तर आता विपुल येतील फायनली घरी. सो मी छानपैकी जेवण बनवून ठेवलं आहे. तर ही आहे वड्याची भाजी, वरण, भात आणि पोळ्या पण केलं आहे. आणि हा ना एक सेट आहे, डिनर सेट. तर हा माझ्या फ्रेंडने मला गिफ्ट केला होता, प्रियंकाने. तिच्या लग्नात मी गेली होती ना तेव्हा. सो आता ह्याच्यातच सर्व करू, म्हणजे असं छान पण दिसेल ना. सो चला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आता म्हणजे आज आहे संडे. सो आम्ही जस्ट उठलो आहे, चहा बनवते.
तर चहा वगैरे पिऊ आणि मग आपण आजच्या दिवसाची सुरुवात करू. तर गाईज मी ना ट्राय करते की मी व्लॉग्स बनवू. सो प्लीज थोडा सपोर्ट दाखवा. काय करणार आहे आपण आज? हॅलो, गुड मॉर्निंग. काय आज आपण करणार? मस्त मटण खाणार आहे. मटण आणणार तेव्हा खाणार. आणणार, मग बनवणार, मग खाणार. तुम्ही बनवणार? मी मदत करणार बनवायला. मी शिकवणार तुम्हाला. म्हणजे तयारी नाही दिसत आहे तुमची. असं यम्मी यम्मी बनवणार. ठीक आहे गाईज, आता चहा पिऊया आणि मग बघू. बाकीचं मटण आलं तर आपण बनवून देणार, नाही आलं तर आपण नाही बनवून देणार. बनवणार. सो चला तर दाखव. हेलो गाइस, तर प्लान में थोड़ा चेंज रहने का. थोड़ा आज रहने का? आम्ही माहित नाही का ते बघितला नाही वाटलं तू पिक्चर, तो नाही हेराफेरी वाटलं, नाही पिक्चर मध्ये. वाटलं, नाही वाटलं. हेराफेरी पिक्चर मध्ये ज्यावेळेस परेश रावल असं बोलतो की 3-3 नल लगाऊंगा, 3-3 नल, तेव्हा तो असं म्हणतो नंतर कि प्लान में थोड़ा चेंज रहने का. तो तसं ते प्लान में थोड़ा चेंज रहने का. हम ऑर्डर करने वाले थे, ऑर्डर नहीं करने वाले थे, हम लेके आने वाले थे मटन. आम्ही मटन आणणार होतो, पण आणि मी तुम्हाला प्लॅन बोलली होती जरा ना, चेंज जर झाला. मटण आणून दिलं तरच मी बनवेल. याला कारण reason आहे. मटन कारण आणायला हे जायला ना, मला 4 ते 5 किलोमीटर जावं You are लागतं. on the fastest route despite slower than usual traffic. You will arrive at 16:35. कारण तिथे खूप सुंदर मटन मिळतं. सुंदर? हां, मटण मस्त असतं. सुंदर असतं? एकदम सुंदर मटन, एकदम छान मटन मिळतं. तर आम्ही ते आणायला गेलो नाहीये कारण आम्ही मला नाही कंटाळा गेले. आला होता. मी माझे मला सगळे कंटाळा कामं आला केले होता. गाईज. आणि थोडं लेट पण झालं होतं, 1 वाजून गेले होते. तर मग आम्ही प्लॅन में चेंज किया थोडा आणि आम्ही ऑर्डर केली आमची फेवरेट चिकन तंदुरी सो बिर्याणी. आम्ही तुम्हाला रेसिपी नंतर दाखवू. जेव्हा Recipe हे नक्की. मला आणून देतील तेव्हाच मी बनवेल. रेसिपी नक्की दाखवू आम्ही ज्यावेळेस आम्ही आणि मटण आता बनवू. आम्ही जेवण झालंय, सगळं आवरून झालंय आणि आता आम्ही चाललोय एका फिरायला. ठिकाणी फिरायला. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, आमची बाईक आली आहे. यो यो येस, तर काल येताना हे बाईक घेऊन आले. बाईक घेऊन आलोय मी मस्त खंडाळ्याच्या घाटात. मी आणि माझी बाईक मस्त फिरतो. बाईक म्हटलं बाईक. बाईक माझी बाईक. ओके, सो आता आम्ही चाललोय, कुठेतरी चाललोय. तुम्हाला सांगतो कुठे चाललोय ते. बाईकने नाही जाते, याचं कारण रिझन पाऊस येऊ शकतो. पाऊस येऊ शकतो आणि डिस्टन्स थोडं जास्त आहे. सो चलो. ओके गाईज, तर आम्ही जात आहोत केसरी डॅम, जो जवळपास 15 किलोमीटर आहे. ॲक्च्युली त्याच्या आधी आम्ही दुसरा डॅम बघितला होता, काहीतरी तळेगाव समथिंग, राहेगाव काय राहेगाव असं काहीतरी होतं. छान होतं तो पण तो 21 किलोमीटर आहे. तर मग त्याच्यापेक्षा हा थोडासा जवळ आहे. इथं तू केसरी म्हणते इथं कासराई केसराई, डॅम. हा ना, सगळीकडे कासराई वेगवेगळे डॅम. म्हटले. कुठे कुठे केसरी म्हटलंय, कुठे कुठे केसराई डॅम कासराई म्हटलंय. डॅम मध्ये. आणि आता पावसाचं वातावरण खूप जास्त झालं आहे. सो चला जाऊ आणि मग बघू आपण. हाय गाईज, तर आपण थोड्या वेळात पोचण्यातच आहे. तर असंच एक गोष्ट डोक्यात आली होती म्हणून म्हटलं शेअर करावी. तर लहानपणी आपण असं DID वगैरे बघायचो. म्हणजे तुम्हाला पण असं झालं, तुमच्यासोबत असं झालं आहे का हे मला माहीत नाही, पण माझ्यासोबत झालं आहे. म्हणजे जेव्हा मी DID बघायची, डान्स इंडिया डान्स, तर तेव्हा मला असं वाटायचं की मी डान्सर व्हायला पाहिजे. जेव्हा मी इंडियन आयडल बघायची तेव्हा मला असं वाटायचं की मी सिंगर व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात आधी तर मला टीचर बनायचं होतं. त्याच्यानंतर प्लॅन चेंज झाला. त्याच्यानंतर माझं डॉक्टर तर मला कधी आयुष्यात बनायचं नव्हतं, कारण मी स्वतः सुई लावायला घाबरते स्वतःला. तर मी दुसऱ्याला काय इंजेक्शन देणार ना, ऑब्व्हियसली. सो त्याच्यानंतर मग परत डोक्यात आलं की इंजिनियर बनायचं. त्याच्यात पण माझ्या डोक्यात घुसलं होतं सिव्हिल, कारण मला ना असं आधीपासूनच जरा वेगळं रस्ता चूज करायची थोडी सवय आहे. पण माझ्या मम्मीचं होतं की कम्प्युटरच घे, मुलींसाठी कम्प्युटरच चांगलं असतं. मी फक्त माझ्या मम्मीमुळे कम्प्युटर घेतलं आहे. सो मला फक्त एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये जेव्हा पण असं वाटेल ना की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, बिंदास करा. म्हणजे 10 दगडं मारा, तेव्हा तुमचा एक दगड लागेल. आणि मी त्याला खूप म्हणजे ट्रस्ट करते त्या गोष्टीला. मला म्हणजे डोक्यात खूप माझे असं प्लॅन्स चालतं की मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे.
आणि नंतर मग मी काहीतरी भलतंच करते. सो यूट्यूब आणि इंस्टाग्राम त्यातलंच एक आहे. सो एक एक म्हणजे चेंज होत राहतं माणसाची मेंटॅलिटी. आणि खूप सारे आईवडील असे असतात की त्यांचं असं असतं की जर कोणी डॉक्टर असेल तर त्यांचं असतं की माझा मुलगा डॉक्टरच व्हायला पाहिजे, जर कोणी इंजिनियर असेल. आणि इवन माझ्या मम्मीचं असं होतं की मी गव्हर्नमेंटच जॉब केला पाहिजे. बट मी नाही केला. म्हणजे मी ते पण करणार होती, मला MPSC पण करायची होती, मला आयुष्यात सगळंच करायचं होतं. तुम्हाला काय बनायचं होतं का इंजिनियरच्या आधी? मला ॲक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येकासोबत असं होत असेल यार, मल्टिपल गोष्टी डोक्यात असता. सो चला असंच ज्ञान द्यावंसं वाटलं सो दिलं. पुढे लक्ष द्या, चालू ना. ओके गाईज, तर असं जनरली प्रत्येक आईवडिलांचं असतं की म्हणजे आपले आईवडील जे पण काही असतात त्यांचं असं असतं की माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवरच माझ्या मुलाने जायला पाहिजे, मुलीने जायला पाहिजे. पण प्रत्येकाचं बुद्धी वेगळी असते, प्रत्येकाचं डोकं वेगळं असतं आणि प्रत्येकाचं नशीब पण वेगळं असतं. नशीब खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. म्हणजे काही मुलं मुली खूप ट्राय करतात पण त्या गोष्टी नाही होत आयुष्यात. सो हा सगळा नशिबाचा पण खेळ असतो. सो जे तुम्हाला भेटतंय, ज्याच्यात तुम्ही आहात त्याच्यात खुश राहा आणि एक्सपेक्टेशन कमी करा, लाईफ खूप छान होऊन जाईल असं मला वाटतं. रिसॉर्ट ओके गाईज, तर केसरी डॅम, केसरी कासराई हा जो डॅम आहे त्याचा रस्ता गावातून आहे. तुम्ही बघू शकता की असं प्रॉपर गाव आहे, घरं आहेत आणि 2 व्हीलर 4 व्हीलर जाऊ शकेल असा एवढा प्रॉपर रस्ता आहे. सो तुम्ही जाऊ शकता, फक्त घरातून थोडंसं लवकर निघा म्हणजे तुम्ही अंधार होण्याच्या आधी घरी जाऊ शकणार. जाऊन असा छोटूसा रस्ता आहे. सो जर 2 गाड्या आल्या ना तर थोडा प्रॉब्लेम येतो इथे, कारण अरुंद रस्ता आहे. तर कारची पार्किंग आहे 100 रुपीज आणि एंट्री 25 रुपीज पर पर्सन. आणि इकडे मला ना बोट्स वगैरे पण दिसत आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तुम्हाला दाखवते. गाईज मागे फ्री पार्किंग होती पण पुढे हा जो सिंगल रस्ता आहे ना इकडे गाड्या अडकल्या आहे, कारण इकडे पुढे एकच गाडी जाऊ शकते एवढा रस्ता आहे पण खूप साऱ्या गाड्या अडकल्या. सो आपण बघू की पुढे जागा आहे की नाही गाडी जाण्यासाठी. पुढे नको बघू, मागे जाऊन मोठं भारी होतं उलट. त्यांनी काय केलं प्लॅन? रोहित त्यांनी काय केला प्लॅन? गाईज, तर फायनली आपण बसलो आहे बोटमध्ये. तर ही स्लोवाली आहे, दुसरे फास्टवाले आहे खूप जास्त. तुला भजी पाहिजे असेल तर तू जा आता घ्यायला. कोण बोललं भजी छान आहे? ऐकलंस? जाऊन घेऊन ये मग थोडा वेळ काढतो जाऊन. ओके गाईज, तर इकडे कोणत्या डॅमला आलो होतो? कासराई डॅम. कासराई डॅमला कुसगाव इथे जे आहे ना म्हणजे खूप सारे बोटिंगचे ऑप्शन्स आहे इकडे. काही ठिकाणी पेड पार्किंग आहे, तर आम्ही जिथे लावली ना तिथं फ्री पार्किंग आहे आणि भरपूर अशी जागा आहे. प्लस तिकडे आम्ही लाईव्ह म्युझिक पण ऐकलं, ते पण फ्री. म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला तिकडे काही खायचं तर खाऊ शकता. आणि बाकी तिकडे आम्ही जिकडे बोटिंग वगैरे केलं ना तिकडे फक्त आम्ही भजे खाल्ले आणि वडापाव खाल्ला. वडापाव क्योंकि होता पण भजे एक नंबर होते. आणि बस मग आम्ही काय बोटिंग केली, त्याचे 100 रुपीज होते. बाकी दुसरे जे स्पीड बोट वगैरे होते त्याचे जास्त चार्जेस होते, त्याचे 250 वगैरे असे चार्जेस होते. सो आपल्यावर किती खर्च करायचा, काय करायचं. मग आम्हाला तर एकदम म्हणजे ओके वाटलं. अजून 2 व्हीलरने आलं तर अजून कमी खर्च होईल. बाकी तुम्हाला जास्त करायचं आहे तर करू शकता बिंदास, पण रात्रीचं वगैरे. आणि म्हणजे सेफ आहे ना गाडीने आलं तर, म्हणून आम्ही गाडीने आलो आज. बाकी पावसाचं पण शक्यता होती. सो
तर आम्ही आज आता मस्त कासारे डॅमला आलो होतो. इथे मस्त बोटिंग वगैरे केली, मजा आली. आम्ही मस्त ते 5-6 लोकांच्या ग्रुपचे असते ना, त्याच्यात बसलो होतो. ग्रुप बोटमध्ये बसलो होतो. स्पीड बोट होती आणि स्पीड बोट होती आणि एक मॉडरेट बोट होती. तर आम्ही मीडियम वाल्या याच्यात बसलो होतो. मीडियम स्पीडमध्ये बसलो होतो. आणि त्याच्यानंतर तिकडे बाजूलाच के रॉक्स म्हणून एक रेस्टॉरंट आहे जिथे लाईव्ह म्युझिक वगैरे असतं, खूप छान असतं. आम्ही बराच वेळ बसलो, म्हणजे ऑलमोस्ट 1 तास बसलो. आणि आता आम्ही चाललोय घरी. तर चला So, भेटूया आता. हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट. बाय बाय.